राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आता आपल्याबरोबर आहेत. काय सांगताल, तुम्ही नाश्त्याचा स्टॉल लावला होता, येणाऱ्या भाविकांची सेवा करताय, किती दिवस झाले स्टॉल चालू आहे? सगळ्यात महत्त्वाचं पंढरीच्या पांडुरंगाला येणारा वारकरी हा तुम्ही पहा, पांडुरंगाच्या भेटीला येणारे वारकरी हा भोळा बाबडा असतो. विशेष करून जास्त प्रमाणात शेतकरी असतो, माझा काबाड कष्ट करणारा असतो आणि त्या वारकऱ्याची काहीतरी आपल्या हातून सेवा झाली पाहिजे. नुसतंच आपण मंदिरात जाऊन तुम्ही मूर्तिरूपी देवाची पूजा करत असताना तुम्हाला जर माणसातला पांडुरंग जर शोधता नाही आला तर तुम्हाला मूर्तिरूपी परमेश्वर कधीच भेटणार नाही. त्यामुळं आम्ही येणारा हा भोळा बाबडा भक्त हजार हजार किलोमीटरवरून येतो, त्यांची सेवा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो, त्यांच्यात पांडुरंग पाहतो. काय नक्की स्टॉलवरती काय असतं आपल्या? या स्टॉलवर पहिला स्टॉल जो असतो ना, आमचा एक सगळ्यात महत्त्वाचा एक जिव्हाळ्याचा विषय, एक आमच्यासाठी हार्ट विषय असतो, तो म्हणजे हेल्थ म्हणजे आरोग्य. तर पहिलं आरोग्याचं आमचं स्टॉल असतं. त्या ठिकाणी पेशंटची आलेली तपासणी करायची, कोणाचे पाय दुखत असले तर आमची डॉक्टर टीम पार पाय दाबून देते, पार त्यांना मलम लावते, त्यांच्या काही तपासण्या करायच्या तपासण्या करते, गोळ्या औषधी देतं. आणि नंतर मग आमच्या त्या स्टॉलच्या दुसऱ्या स्टॉलवर जर आलं तिथं वडापाव असतो, त्याच्यानंतरच्या स्टॉलवर भजेपाव असतात, त्याच्यानंतर तुमचं चहा बिस्किट असतं आणि नंतर पाण्याची बाटली असते आणि फ्रूट पण असतं. फ्रूट म्हणजे महागाचं फ्रूट नसतं, आपलं गरिबांसारखं केळाचं फ्रूट असतं. किती दिवस हा स्टॉल चालू असतो? हा 3 दिवस स्टॉल असतो, कारण या ठिकाणाहून 3 दिवसामध्ये सगळ्या वाऱ्या दिंड्या पास होत्यात या परितेमधून, त्यामुळं 3 दिवस चालवतो आम्ही हे सगळं. किती भाविकांनी आतापर्यंत भेट दिली? यावर्षी रेकॉर्ड ब्रेक भाविक आलेले. आमचं एक जजमेंट असतं, प्रत्येक दिवशी 50,000 कमीत कमी 50,000 भाविकांना नाश्त्याची व्यवस्था झाली पाहिजे, हे असं आमचं एक जजमेंट असतो. पण यावर्षी 3 दिवसाचं एका दिवसात संपलं, म्हणजे पहिल्याच दिवशी कमीत कमी 1 लाख भाविक गेले. आजसुद्धा 1 लाखापेक्षा जास्त भाविक या ठिकाणाहून गेले असेल. अजून एक उद्या पण. त्यामुळं जनरली 3 सव्वा 3 लाख 3.5 लाखापर्यंत भाविक या रस्त्याने गेले आणि त्यांचा सेवा करण्याचा मान आमच्या सर्व भोळ्या भाबड्या भक्तांना मिळाला आहे. किती कार्यकर्ते आपले राबतात यासाठी? कार्यकर्ते नाही आमचे राबत कुणी, हे सगळे माझे जीवाभावाचे, माझ्या परिवारातले सर्व सहकारी माझे भाऊ राबतात. कार्यकर्ते कुणीच नाही आमच्याकडे, फक्त आमच्याकडे कौटुंबिक सगळे जिव्हाळ्याची माणसं आहेत, जीवाभावाची, म्हणून हे होतं. आणि किती जण आहेत हे कमीत कमी 400 ते 500 लोकांची आमची टीम आहे सगळ्यांची. सगळे 400-500 लोक आहेत आमचे सगळे. मग कमीत पोरं इकडं तिकडं आजूबाजूला. इथं तुम्ही आजू जरा तास दीड तासाने आले असते ना, इथं 100-150 मला झोपताना दिसले असते. की टायमिंग कसं असतो आपल्याला? असते टायमिंग म्हणजे आहे ना, ईद आहे ना कंटिन्यू चालू असतं. मी परवा दिवशी 3:30 वाजता धुळ्याच्या दिंडीला आम्ही चहा आणि बिस्किटं दिले 3:30 वाजता. आणि जनरली दिंड्या आज तर सकाळी 4:30-4:30ला जनरली लोंढा चालू झाला, म्हणजे 4:30च्या आधी आम्हाला 5,000 वडे तयार करून ठेवावं लागतात. किती वर्ष झालं तुम्ही सेवा करता? हे जास्त वर्ष नाही झालं, आम्हाला देवाने जरा लेट बुद्धी दिली, सद्बुद्धी लेट दिली. हे 3 वर्ष झाले चालू केलेलं. थोडा राजकीय प्रश्न, अर्बन नक्षली घुसलेत असा आरोप होतो, काय सांगता? आता मला राजकीय टिप्पणी नाही करायचं. हा विषय वारी सोडून जर या विषयावर मला जर तुम्ही विचारलं असतं ना, एकदम प्रॉपरली तुम्हाला ह्या आतंकवादावर मी बोललो असतो. पण इथं नाही, इथं मी एक भोळा भाबडा पांडुरंगाचा भक्त आहे, त्यामुळे इथं काय बोलायचं नाही, राजकीय बोलायचंच नाही मला. इतक्या लोकांची आपण सेवा केली, काय तुमच्या भावनेत काय नक्की तुम्हाला वाटतं? नाही, एक समाधान वाटतं. लोक बिचारे चेहऱ्यावर हसू दिसलं ना तर आमच्या हृदयाला कुठंतरी एक आनंद होतो, कारण शेवट आम्ही दुसऱ्याचं दुःख ते आमचं दुःख मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. दुसऱ्याचा आनंद आमचा आनंद मानणारे आम्ही असल्यामुळं या ठिकाणी आलेला माणूस नाश्ता करतो पोटभर, पाणी पितो, पाण्याची बाटली एखादी घेऊन जातो, तर जरा बरं वाटतं, जीवाला पण बरं वाटतं, आपल्या हातून चांगलं कर्म घडतं आहे. तुम्ही स्टॉल बंद केला आहे, तुम्ही स्वतः सगळं झाडून काढताय, काय नक्की मागची भावना आहे? नाही, मी स्वतः करतो याचा अर्थ मी काय वेगळा आहे का कोणी? मी कोण पदाधिकारी असन काय असन ते तिकडं, मी ज्यावेळेस वारीला लागलो ना
तर हे कोण नाही, मी एक पांडुरंगाचा माझा धुळ्याहून येणारा भाविक भक्त जसा आहे ना तसं मी पण भक्त आहे. त्याच्यामुळे इथं सेवाच करायची. इथं फोटो काढून फोटो सेशन करणाऱ्यांना आमच्याकडे बंदी आहे. स्वतः येऊन का आमचा तुम्ही जर आजूक तुम्ही एक दुपारी जर आले ना तर इथं प्रत्येक माणूस घाम गळूस तर काम करतो प्रत्येकजण. त्यासाठी काय असतं, आपण गाडून घ्यावं लागत, आपण खराटा हातात घेतला तर बाकीचे घेणार आहे. मी जर म्हणलं ते साफ करा तर ते होत नसतं. ते तेवढ्यापुरतं माझ्या नजरेसमोर 4 कागद उचलणार, नंतर करीत नाही. आपल्याला पारे आपला घाम निघूस तर आपण काम करायचे ते आपोआप साफ होतं असतं. काय विठ्ठलाला काय मागता शेवटी? विठ्ठलाला एकच मागणी मी कायम करतो विठ्ठलाला. मी यावेळेस सुद्धा प्रामाणिकपणे जाताना अजून मी पांडुरंगाच्या दर्शनाला नाही गेलो. आता गर्दी असल्यामुळं काय आम्ही लय VIP दर्शनाच्या भानगडीत पडत नाही, पण कळसाचं दर्शन निश्चित घेणार आहे. आणि पांडुरंगाला प्रार्थना करून एकच सांगणार आहे, माझ्या महाराष्ट्रातील प्रथमचा माझा शेतकरी, माझी गोरगरीब जनता, माझ्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हसू दिसलं पाहिजे, ही या ठिकाणी भावना व्यक्त करणार. आणि त्याचबरोबरीने दुर्जनांना सद्बुद्धी देव ही सुद्धा मी पांडुरंगाला प्रार्थना करणार आहे. परित्याहून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.